हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. आज सदर आज मला हा मला आढळलेली स्वामी समर्थांच्या हा देवळातली वगैरे रहस्य मला शेअर करायचं आहे ताई. हा करा ना ताई. हा हा हा. हं, तर हं, सर्वात पहिला हं. ताई, आता तुमची तब्येत कशी आहे? आता छान आहे, छान आहे. फिजिओथेरपी कशी वाटते? फिजिओथेरपीने कंट्रोल मध्ये आलं ना ताई जरा. होय काय? मग आता हात हे करू शकता? हो, आता हलवते थोडा. हा हा हा. हं. ते काय आणि आपल्याला ते सवय नसते ना, ते अचानक काही पण होऊन जातात. वयानुसार गिफ्ट मिळतच राहतात वेगवेगळे. नाही, अचानक कुठलाही अवयव हा, तेच ना. वापरला तर ते होतं. हो, खरं आहे. आणि आपल्याला ती सवय नसली की होतं ते. आणि दुसरी गोष्ट, हं, सेवेकऱ्यांना तो माझा गोंदवले महाराजांचा तुम्ही हे हं. करताना आलाय तर ते म्हणतात की डबल आवाज येतोय. तर हो का? ते मेन्शन करायला पाहिजे होतं की हा गाडीतून चालताना शूट हा केलाय हा म्हणून. हा, बरोबर बरोबर. ते गाडीतला आवाज त्यामुळे ते डबल डबल वाटतंय का? त्यामुळे ते डबल त्यामध्ये वाटतंय. डबल. आणि ते काय काय वेळा काय होतं ताई, हं. तुम्ही घेताना दुसरा तर ते तसंच मोबाईल मध्ये मी मोबाईल कम्युनिकेशन हा विषय शिकवते ना. अच्छा, हां. सांगा ना जरा मग त्यातलं. मग त्यामुळं आपल्या इतकं सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे तो, हो, हो, हो. की सेकंदातले तो पकडू शकतो कॅचेस. अगदी, अगदी, अगदी. हे बरोबर बोलला. त्यामुळे मग आणि त्याचे वेगवेगळे प्रोग्रामिंग वगैरे आहे. हो? हो, आमचे प्रॅक्टिकल्स जवळजवळ मोबाईल मध्येच होतात. अरे बापरे! मग प्रॅक्टिकल्स वगैरे जे आहेत माझे, हां, तर मोबाईल एवढा तो. आणि तुम्हाला माहित आहे ताई, मोबाईलला हां. 127 डिव्हाइसेस कनेक्ट करता येतात. हो? एवढं व्याप्ती आहे त्याची. बापरे बाप! म्हणजे आतापर्यंत मी 2-3 वर्ष झालं तरी मोबाईल अजून पूर्ण शिकू शकले नाही. एवढं त्याचं म्हणजे छोटा दिसतो पण इट्स असते त्याची व्हेरी भरी. हां. ब्युटिफुल हे आहे. पण त्याचं ऍडिक्ट व्हायचं नाही म्हणजे. अगदी, अगदी. हे अ, बरोबर वे- बोललात. बरं, आजचा जो सेवेकऱ्यांना परत ही मी सांगू इच्छिते, हां, की हां. सर्वांना काय काय वेळा कॉमेंट मध्ये ते लिहितात की आवाज हे नाही, तर सगळ्यांना चांगले आवाज येत नसतात ना. हो, तर बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आणि ताईंचा, आता सुनीता ताईंचा इतका सुंदर आवाज आहे. माझा तसा नाही आहे ना. नाही हो, तुमचा पण ओरिजिनल सुंदर आहे. देवाने जे आपलं दिलेलं असतं ना, ते सुंदरच असतं. आणि दुसरी गोष्ट, मी जे हां. सांगते ना ते मनापासून सांगते, की अगदी बाबा मला बरोबर. जे अनुभव आलेले आहेत. नाही, तर खूप आज ताईंना आवडतात तुमचे अनुभव. आणि हं. आज स्वामी समर्थांना स्मरून त्यांना वंदन करून माऊलीला मी हे करून मी सांगू इच्छिते. हां. तर पहिलं मला आढळलेली रहस्य, तर हां, हां. पहिलं रहस्य हां. मला आढळलं म्हणजे पूर्वीच्या काळी आम्ही स्वामी समर्थांच्या देवळात जात होतो ना, हां, हां, हां. तर त्यांचा ते वटवृक्ष आहे ना, हां, हां. तर तिथं स्वामीजींच्या पादुका आहेत. म्हणजे तिथं तर तिथं तुम्ही आवाज असं हे आवाज आहे हे केला, हं. तर त्याच्यामध्ये असं डमरू वाजवल्यासारखं, ड्रम आपण वाजवतात ना, खाड खाड खाड, तसा हो. आवाज येतो. तुम्ही ऐकलंय का ताई? नाही रे, मी नाही ऐकलेलं असं बरं आता का. त्यांनी खूप लोक लोक जातात म्हणून ते बंद केलेलं आहे. पण अच्छा. पूर्वी ते ओपन होतं. हं. तर ते पूर्वीच्या त्याचं अ, अर्थात त्याचा नादस्मरम इतका सुंदर वाजतो की ते हं. आपण याच्यामध्ये देवळामध्ये हं. ढोल वाजवत नाही का, तसा आवाज येतो एकदम हो? मधुर, नाद मधुर. हो, अरे तो वाह! मी स्वतः 8-10 वेळा ऐकलेला आहे मी. वाह! आणि त्याच्या मागचं स्पष्टीकरण असं आहे हां. की ते जे झाड आहे ते पूर्वीपासूनच आहे, जुनं. बरोबर. हां, हां. स्वामी समर्थ महाराज त्याच्यामध्ये हं. विराजमान व्हायचे. हं, हं, तर हं. त्याच्यामध्ये कसं आहे आता, पाण्याचा स्रोत असतो तो, हां. वाहत असतो, तर कुठंतरी त्या मुळाशी त्याच्या पाण्याचा स्रोत असला पाहिजे. हो, आणि बरोबर. तो खाली, वरून खाली पडत असला की तो तसा आवाज हे करतो. हां. म्हणजे अच्छा. काय का होईना, पण स्वामी समर्थांच्या तिथं पादुकांच्या तिथं डोकं ठेवलं ना, हं. नादमधून असा आवाज येतो, हे ड्रम सारखा. मी ओह! स्वतः ऐकलेला आहे. ओह! हे अच्छा. पहिलं रहस्य आहे. हां, हां.
आता त्यांनी बंद करून टाकलं. आता तिथं कुणाला देत नाही. इव्हन याला पण हं. हात लावू देत नाहीत. त्या लोक काय करायचे, तो स्वामींचा वटवृक्ष आहे ना, त्याच्या फांद्या तोडून न्यायचे. मग हां. त्यामुळे मग आता त्यांनी लांबच त्यांनी पॅक सगळं करून ते ठेवलं हे ते करून सगळं. हां. पॅक करून ठेवलेलं. पण ते असा पॅक करून ठेवला तरी त्यांचं हे जे महात्मा आहे किंवा पुण्य आहे ते कमी होत नाही ना. हां. शेवटी लोकांना काय, किती आता गाणगापूरला भस्माचा डोंगर होता. हो ना, सगळं भस्म आता सगळं हे सपाट करून नेलं झालंय आणि ते. आता तिथं माती उरलीये. अगदी, असं आहे, अगदी. म्हणजे जिथं त्यांना चमत्कार येईल तिथं ते नमस्कार करतात आणि इतकं त्याच्यामध्ये हे करतात म्हणजे त्याचं नुकसान होऊन जातं त्या हो, ठिकाणाचं. देवस्थान के तुम्ही हं. शांतपणाने घ्या ना, पेशन्सनं, की बाबा आहे. अगदी हां. मला हे घरी न्यायचं, मला ते घरी न्यायचं, त्या ठिकाणचं तिथेच कशाला ठेवलं तुम्ही पाहिजे. खरंय. विल्हेवाट नाही, नाही, नाही. आपले लोक ना विल्हेवाट लावायला एक नंबर. हो ना, सगळं आता ते निसर्ग सगळ्यांचीच किल्ल्यांची विल्हेवाट पण लावून तीच टाकले. अवस्था आहे. हो. मग ते त्यामुळं झालंय. इव्हन मी गाणगापूरला गेले तर किती ते मंदिराचं आहे चांगलं व्यवस्थित सगळं, पण स्वच्छता राखायला पाहिजे हो ताई. हो, खरंय, खरंय. हा, अगदी ठीक बरोबर आहे, आहे. तो विषय नाही आपला. हां, बरं, दुसरं जे रहस्य सेवेकरांना मी सांगू इच्छिते, हां. की हं. स्वामींच्या पादुका ज्या आहेत अच्छा. त्या स्वतः त्या वापरताना हां, दिलेल्या आहेत आणि त्या भक्ताला स्वामी ज्यावेळी स्वामींनी हे घेतलं, आपला देह सोडला, हां. त्यावेळी स्वामींनी पादुका सांगितलं, की मी या पृथ्वीवर पादुकांच्या रूपाने विराजमान आहे म्हणून. बरोबर. हां, मग हां. त्या पादुका जर तुम्ही हे केलं, काय काय वेळा त्याची पूजा होते ना, हो. तर ते काढल्या की एक नाद, एक सुंदर टाईपचा दर्प येतो बघा. हो? खूप सुंदर येतो. अरे बापरे! हे तर काही विशेषच आहे. लोकांनी मला सांगितले आणि हां. मी स्वतः, कारण कसं आहे, पहाटे 4 वाजता ते असतात. हं, हं, मग हं, हं. ते पण ते येतो. अरे वाह! त्यामुळं आणि बरं तिसरी झालं ज्या तुमच्यामुळे लोकांना म्हणजे कसं हे सगळ्यांना माहिती होईल आणि जेव्हा जातील ते काकड आरतीच्या वेळेला वगैरे, तर ते सगळ्यांना कळेल पण ना ताई. हो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे हं. स्वामींचं एक आहे, की स्वामींचं अक्कलकोटमध्ये जो देवारा आहे, हं, हं, हं. म्हणजे मुखवटा बांधतात. मुखवटा आहे तो चांदीचा हां, हां. किंवा सोन्याचा काय असेल तो, हां, हां. आणि त्याच्या समोर तर तुम्ही बाहेरच्या साईडला हं. कुठेही उभं राहिला, या लेफ्ट साईडला उभं राहावा, मध्ये उभं राहावा, हां. राईट साईडला उभं राहावा, स्वामी तुमच्याकडे बघतायत प्रत्यक्ष, असं वाटतं हो, तुम्हाला. हो. ते बरोबर आहे. म्हणजे ते ते मी पण असं अनुभवलंय. चेहरा चेहरा त्यांच्याकडं हे हो, येतो. हो. सगळ्यांकडे बघतायत असं वाटतं. कुठूनही हं, बघा. म्हणजे स्वामी थोडक्यात काय, आपल्याकडं, आपले स्वामी, आपल्या माऊली आपल्याकडं पाहतीये. हां. म्हणजे हे हे अगदी आध्यात्मिक समाधान आपल्याला मिळतं. मिळतं. खरंय. हं, हा, हं. सगळ्यांना तुम्हाला अनुभव तुम्ही घ्यायचा असेल तर अक्कलकोटला जाऊन घ्या. घेऊ शकतो. आणि बरोबर आहे. आणि चौथं रहस्य जे आहे, हां. चौथं रहस्य म्हणजे हं. तुम्ही स्वामी हं. अक्कलकोटचं मंदिर आहे हं. किंवा तिथं बाहेर आल्यावर अक्कलकोटची मोठी मूर्ती आहे किंवा हे, तर हां. त्या परिसरात तुम्हाला एक सतत जाणवत राहतं, की हं. तिथं एक पवित्र अशा पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात, म्हणजे अगदी, वेव्हज अगदी. मिळतात हे आपल्याला. बरोबर आहे. हां. आणि तिथं हे केल्यावर आपल्याला अजिबात, म्हणजे आपली माऊली आपल्या बरोबर आहे हां. कसं असं बोललात. नेहमी आपल्याला कळतं. हो, 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 हो. आणि याच्यामुळं काय होतं, हं. आपल्याला तिथून, मला तर तिथं 2-2, 3-3 दिवस मला राहायला आवडतं. हो मग ना? त्यामुळं सगळ्यांनाच आवडतं तिथे. खरं आहे. मग तिथं गेलं की मी तिथं राहते. अरे वाह! मग आता मग तुम्ही तर कोणत्या ठिकाणी राहता तिथे? कुठेही आता काय काय वेळा भक्त जिथे मिळेल निवासला तिथे. मिळत नाहीये. हां, मग हां, बाहेर हां. हॉटेल घेऊन जाते मी. अच्छा. हां, हां. मग काय काय वेळा आपल्याला मग स्वामींचं दर्शन मिळाल्याशी कारण ना. अगदी, अगदी. खरं आहे. काय काय वेळा तिथं प्रसाद पण मी वाटते. हो. त्यामुळे मग ते सगळं स्वामींच्या माऊलीच्या, मला तर तिथं गेल्यावर असं हे हं. वाटतं, बरं, हां. मला तिथं गेल्यावर आपल्या माहेरी आल्यासारखं वाटतं. अगदी. आणि खरंच तुम्हाला सगळ्यांनाच वाटतं तिथे. सेवेकरांना मी स्पष्ट सांगू इच्छिते, की माझे जे अनुभव आहेत ते माझ्या थेट
हृदयातून आलेले आहेत. अगदी अगदी. आणि मी स्वतः अनुभव जरी मी हे केलेलं आहे, म्हणजे सायन्सची विद्यार्थी आहे, हम्म हम्म तरी इंजिनिअरिंग केलेलं आहे, पण हम्म. तुमच्यासाठी मी स्वतः ते अनुभव मी सांगते आहे. अगदी त्यामुळे बरोबर. कृपा करून तुम्ही निगेटिव्ह कॉमेंट अजिबात लिहू नका. तुमच्या मनामध्ये ठेवा हे. मी तुम्हाला बर. ठासून सांगते परत. आणि जर तुम्हाला निगेटिव्ह कॉमेंट करायची असेल प्लीज बघू नका मागे. हे मी स्पष्ट बोलते. हा तर आणि 5वा अनुभव जो आहे हा. तो म्हणजे जेवणाच्या बाबतीत आहे की बाहेर कोण आहे? तर हम्म. स्वामी ओम. जन स्वामी ओम. स्वामी ओम. ए चुप बस. ओम पिल्लू आलाय ना तो आता नाताच्या सुट्टीत. श्री स्वामी हो हो. तो घेतोय स्वामी ओम बेटा. हो. तर जन्मेचे हे आहे ना अन्नछत्र, हा तिथं मी हे गेल्यावर नेहमी अन्न प्रसाद खाते. हा हा. तर तिथं पूर्वीच्या काळी म्हणजे तिथं पोळ्या लाटायचे मी, हा? लोकांना वाढायचे अरे वा. वगैरे. स्वामींची सेवा मी केलेली आहे तिथं. म्हणजे वा असे वा. 1-1, 2-2 तास असं त्यांना मी गरज असेल तसं मी मदत सेवा देत करायची. होते. हा हा हा. मदत करायचे. इतकं छान वाटायचं. हो ते तर तर छान तिथं वाटतच तिथे एकदम. तर तिथं तुम्हाला सांगते दररोज ना कमीत कमी 100 दररोज दररोज नाही म्हटलं तर हम्म. हजारो दिवसाला 40 ते 50,000 लोक जेवतात. सकाळी हो तेवढी हो संध्याकाळी हो जेवतील. हो. आणि सगळ्या ज्यावेळी स्वामींची जयंती पुण्यतिथी सगळं असेल दत्त हम्म. जयंती त्यावेळी तरी 1,00,000-2,00,000 लोक जेवतात. हो. मग आता एवढं असताना स्वामी स्वतः अन्नपूर्णेच्या रूपात आहे ना, मग कधीही त्यांना कमी पडलेलं नाही. आणि अन्न 3 वाजता गेलं तरी अन्न उरतं तिथं. हो ना. हे मग आश्चर्य आहे हे की नाही ताई. म्हणजे स्वामींचा अन्नपूर्णेतला पुतळा जो आहे तो हा तिथं विराजमान आहे ना. अगदी स्वामी बरोबर. स्वामी अन्नपूर्णेच्या रूपामध्ये तिथं प्रसन्न झालेले आहेत. बरोबर. आणि तिथं नाही म्हटलं तर किचन सगळं ऑटोमॅटिक नाही आहे. हम्म. लाखो पोळ्या त्या हाताने खरंच. गृहिणी लाटतात. अगदी बरोबर आहे. 200 किलो भात शिजवला जातो. हो ना. 100 किलो डाळीची आमटी केली जाते बापरे रोज. जवळ दररोज. आणि हा. बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी जवळ 100-200 किलो केली जाते. बापरे. तुम्ही विचार मठ्ठा साधारण 200, 250, 500 लिटर लागतो बापरे बापरे. उन्हाळ्यात. म्हणजे एवढं सगळं किचन जे आहे हम्म. आणि फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे तिथं हो ना. स्वामी एकही पैसा किती घेत छान नाहीये. ना. काय झालं? आणि मग अशा हे जे काय आहे झालं? रहस्य हम्म. हे अन्नपूर्णेच्या त्यावेळी तुम्ही. आता दुसरी गोष्ट की इथं चोळप्पाचा, आता आपण थोडस दुसरीकडे येऊया की तिथं चोळप्पाचा वाडा वगैरे आहे. आणि चोळप्पाच्या याच्यामध्ये स्वामींनी समाधी घेतलेली आहे. बरोबर. हा तर तिथं त्या लोकांनी म्हणाले की स्वामींच्या समाधीचं दर्शन घ्यायला आतमध्ये जायला हा हा हा. त्यांनी ₹500 चार्ज केलं. अरे बापरे. हा. मी म्हटलं ₹500 जाऊन मी आतमध्ये जाणार नाही. आई माझी होती तिनं ₹500 जाऊन समाधीचं दर्शन घेऊन आले. मी अच्छा. म्हटलं स्वामींना मी इथूनच नमस्कार करेन म्हटलं. बरोबर. पैसे देऊन मी ते त्यांच्या समाधी ठीक आहे त्यांचं पोट त्याच्यावर असेल. हा. नाही त्याच्यावर पोटचा बर काही ठीक. संबंधच येत नाही ताई तिथे. नाही नाही बर ठीक आहे ओके. हा, हा. त्यांना ज्याचं करायचं बरं ठीक आहे. तिथं स्वामींचं एक छान म्हणजे तिथं याच्यावर लिहिलेलं आहे की ओम शिवशंकर नमामि शंकर हम्म, शिवशंकर हम्म, शंभो. हम्म, हे हम्म. गिरिजापती नमानी शंकर शिवशंकर शंभो. हे बरोबर. शेवटचं त्यांचं वाक्य आहे स्वामींचं. हम्म, 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 आणि तिथं त्यांनी त्यांच्या यांनी दाखवलेलं आहे हम्म, की स्वामींचे जे वस्तू आहेत हुक्का म्हणजे हम्म. तिथं न विस्तव घालतात आणि ते त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला. स्वामींचे कपडे वगैरे त्यांची माळ वगैरे आहे ते. हो हो हो. तर परत एकदा मी सगळ्यांची म्हणते की हा. हे म्हणजे स्वामींच्या बद्दल मी म्हणजे सगळी काही माहिती देताय ते योग्यच देताय ना पण तुम्ही. म्हणजे योग्य तीच माहिती देताय तिथली. सगळ्यांना उलट त्यामुळे माहिती होते. हा हम्म. त्यामुळे हुक्का वगैरे ते मी घेतलं. आणि अच्छा.
तिथं मला एकदम पवित्र वाइब्स मिळाल्या वगैरे. हा हा तिथं आणि असं सांगतात की तारक मंत्र जे आहे ते हम्म, तिथं लिहिलेलं आहे आणि बर त्या नदीत हे तिथं कुवा आहे म्हणजे विहिरीचं पाणी हो पिलं ना हा तर तिथं हे होतं आजार बरे होतात. कुठल्या पण विहिरीचा? तिथं चोळापाच्या वाड्यामध्ये विहीर वाड्यातली आहे. हा 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 तर त्या विहिरीचं पाणी पिलं ना तर सगळे आजार बरे होतात म्हणतात. हो पण हो पण ते कसं आहे तुम्ही बघितलं ते? हो पाहिलंय मी सगळं पाहिलंय ते. हा मग ते पण ते तीर्थ मिळणं आता ते अवघड आहे थोडं कारण ती आता पॅक बंद केलेली आहे त्यांनी सगळी. अच्छा अच्छा हा 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 मग ते नॉर्मल आपलं तीर्थ तयार करायचं ते कसं करायचं ते आपण जे घरी बनवतो तारक मंत्राचं हा तीर्थ तारक तसं. मंत्राचं ते हे करायचं. हा 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 आणि स्वामींच्या याच्यामध्ये किंतु परंतु काहीच नाही ठेवायचंच केव्हाही नाही. कारण नामस्मरण सर्वात मोठं हे आहे. बरोबर आहे तर बरोबर आहे. हे आणि दुसरी गोष्ट हम्म स्वामींचे एक गोष्ट आहे की स्वामींच्या बरोबर सर्वात मोठं रहस्य आहे. हा तुम्ही स्वतःहून सर्व स्वामींना द्या. अगदी म्हणजे अगदी तुमचा स्वत्व तुम्ही द्या. हा तेच महत्वाचं असतं. कारण जेव्हा तुम्ही आपण कुठेतरी नतमस्तक होतो परिपूर्ण पूर्ण शरीराने मनाने तणाने सगळं तेव्हाच ते स्वामी आपल्यापर्यंत येतात ना ताई. तुम्ही स्वामींना मी काय करते मला आता स्वामींना डायरेक्टली मी मागत नाही. हम्म तर स्वामी मी लिहून टाकते एक लेटर लिहिते स्वामींना. हा अच्छा. अ, मान म्हणजे आपण लिहितो ना मोठ्या मानायला रिस्पेक्टेड स्वामीजी हो यास हो हे असं असं आहे हा प्रॉब्लेम आहे हा काय करावे हे आणि मी विसरून जाते. हा मग नंतर असं केल्यावर ते नंतर त्याच्यावर मला आपोआप सोल्युशन मिळून जातं म्हणजे डायरेक्टली मी स्वामींना काय माहित नसतं कारण मला माझी अशी धारणा आहे की माझ्यापेक्षा स्वामी मला काय उत्तम आहे ते त्या स्वामींना माहित आहे ना. हो आपल्यासाठी जे उत्तम तेच देतात आपल्याला हा स्वामी. मग त्यामुळं मी स्वामींना ते हे करते. बरोबर खूप छान. मग त्यामुळं मी आतापर्यंत मला गरज आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने स्वामींनी मला दिले. अगदी किती असं समाधान हवंय ताई. हा तर सगळेजण आता काय काय वेळा मी याच्या मेसेजेस मध्ये विचारते की आमचा हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे हा आहे तर सारे सोल्युशन तुमच्याकडेच आहे ना. अगदी तुम्ही स्वतः शांतपणाने मेडिटेशन मध्ये बसा. अगदी शांत डोळे करून नामस्मरण करा आपोआप तुम्हाला मार्ग मिळत जातो ना. अगदी अगदी तुमचे काय संकट हे तुमचे जे मोस्टली 99% प्रॉब्लेम हे माणसानं स्वतः निर्माण केलेले आहेत ना. अगदी ते खरं काय ज्योतिषी असो किंवा कोणी जे असेल तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाहीये तो. बरोबर आहे. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम तुमचे स्वतःला सॉल्व्ह करायचे आहेत ना. खरंय खरंय. आणि त्याच्यासाठी तुम्ही शांतपणानं डोकं असणं जरुरी आहे. की बरोबर. बाबा हे करा हे केलं धूप अंगारे बिंगारे हे काय नाही काय गरज नाही त्याची. काही गरज नाही कसं बोलली. काही नाही आणि स्वामींना काही सुद्धा नाही. बरोबर. मग फक्त तुम्ही स्वतः द्या त्यांना वेळ द्या. खरं. स्वामी पण काय म्हणत नाहीत की मला वेळ द्या तुमचा वगैरे काम करत करत असताना हो स्वामी तुमच्या समोर असले ना मला तर जाताना मी स्वामींना सांगते स्वामी मी कॉलेजला निघाले स्वामी मी आले हम्म स्वामी मी इथं म्हणजे थोडक्यात काय स्वामी माझ्या जीवनाचा एक हिस्सा बनलेत. अगदी. मग आणि हे असंच असायला हवं जेव्हा आपण असं मनापासून अगदी त्यांना शरण जातो हा आणि हा आपल्यापर्यंत स्वामी येतात. आणि आतापर्यंत बरंच मी युट्यूब चॅनेल मध्ये वगैरे बघितलंय की हम्म कितीतरी म्हणजे व्ह्यूज मिळाल्यासाठी वगैरे हे स्वामींचा फारच उपयोग पण त्याला गैरवापर फटके करतायत स्वामी काही हा लोक गैरवापर करतायत. आणि पण स्वामी याच्यामध्ये त्यांनाही त्याच दाखवतील कधी ना कधी नाही की फटके थांबत देतात नाही. ना. फटके देतीलच स्वामी अशांना खरंय. आणि ते फटके असे दिसतात हा की ते मग त्यांना नंतर आयुष्यातून उठलं जातं. अगदी की अगदी तुम्ही एकदा जर त्यांची निगेटिव्हिटी तुम्ही अनुभवली स्वामींची हा एकदा त्याचं मग तुम्ही संताप किती नाक घासा नाहीतर हे नाही करा करा अगदी येत बरोबर नाहीत ते खरं तोपर्यंत आयुष्यामध्ये स्वामी जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांना टिकवून ठेवायचा प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे. हा खूप छान ताई मी शेअर आ- करते हं. श्री स्वामी बरं ताई
हा या संदर्भात जे फोटोज आहेत मी आज संध्याकाळी लोड करते हो व्हॉट्सअपवर. करून ठेवा हो. हा श्री ठीक स्वामी आहे. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.